आज तर तुमचा भाऊ नागपूरवरून तर निघाला सकाळी, पण गेला कुठं होता माहिती आहे का? चंद्रपूरला. फक्त व्लॉग शेवटपर्यंत पहा, सगळं सांगतो तुम्हाला. तर का म्हणता मित्र-मैत्रिणींनो, पहिले तुम्हाला सांगतो पहा, मी तर भाऊले म्हटलं होतं का सकाळीच मला सोडून देशील, पण तो म्हणे का मी तुला सोडून नाही देत म्हणे, तुला कॅब बुक करून देतो म्हणे. तर मग मला डायरेक्ट त्यानं कॅब बुक करून दिला. त्याच्यानंतर मी पकडलो ट्रॅव्हल्स आणि मग निघलो मी चंद्रपूरला जायसाठी. आणि सध्या तर तुम्हाला माहितीच आहे 5-6 दिवस झाले मी नागपूरमध्येच आहो. तर मी सकाळीच निघलो होतो 7 वाजता आणि एवढा झोपलो होतो ट्रॅव्हल्समध्ये, काही विचारायचं कामच नव्हतं, कारण चंद्रपूर आला तरी मला माहित नव्हतं. चंद्रपूरला आल्याबरोबर मी लावलो मित्राला फोन, का रूमवर असेल तर थांब म्हणलो, मी येतो म्हणलो, तुझी गाडी दे म्हणलो, मला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे म्हणलो. मी एक तर सकाळीच निघलो होतो तेथून, ते तुम्हाला माहितच आहे, आणि चंद्रपूरची गरमी ते बी तुम्हाला माहितच आहे. म्हणून आल्याबरोबर मला दिसला उसाचा रस, तर पिऊन टाकतो म्हणलो, मग भेटते नाही भेटत, कारण गरमच झाला आहे तर माणूस एवढा, काय सांगू तुम्हाला. मग मी आलो हॉस्पिटलमध्ये आणि थोड्या वेळानंतरच लागला माझा नंबर. त्याच्यानंतर मला लागली होती भूक, तर मी आलो भाई मॅगी खायसाठी. मित्राच्या रूमवर गाडी नेऊन ठेवून दिलं, झाला म्हणलं माझं काम, आता मी चाललो म्हणलं नागपूर. मग मी पकडलो पुन्हा ट्रॅव्हल्स आणि मग निघलो मी नागपूरला जायसाठी. आणि तुम्ही बी एवढा विचार नको करा भावांनो का सागर भाऊ नागपूरला का करताय म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला मागच्या बी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याला थोडं ऑर्डरचं पण काम होतं, आणि ज्या मी भाऊसोबत आलो त्याची बी काही कामं सुरू आहेत, तर त्याच्यामुळे मी इथंच थांबलो त्याच्यासोबतच. मग मी पोहोचलो नागपूरला. तर चला मग आजच्यासाठी एवढंच, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.